तर माहिती नाही त्यांचं आहे, आणि खड्डा बुजवायचं काम महापालिकेचंच आहे. आणि महापालिकेचं आत्ता मध्ये पण महापालिकेची इकडे पण दर्गा रोडला पण कामं झाली. फक्त महापालिकेच्या एवढ्या वर्षात तो टेंडर घेण्याचं काम पण कोण करते तुम्हाला माहिती आहे. जो व्यक्ती काम करतो त्याची दुसऱ्या सोसायटीवर त्याची कामं आहेत. एक 20 लाखाचं काम तिथे आहे, 20 लाखाचं काम एकमध्ये 4मध्ये आहे. हे दोन्ही कामं त्यांनीच घेतल्यात, त्यांच्याच माणसाने घेतल्यात. आणि तीच कामं महापालिकेचा फंड, त्या फंडमध्ये पैसे पण कमवायचे आणि क्रेडिट पण घ्यायचे फुकटचे. हे काम चालू आहे. कारण का आजपर्यंत खड्डे कधी बुजवायला कोण दुसरं आलं नव्हतं, तो ठेकेदारच बुजवतो. आणि ठेकेदार कोणाचं, ते काय कोणाच्या पैशाने थोडे बुजवले आहेत. ठेकेदार बुजवतोय टेंडर, फक्त हे उभे राहतात खोट्यापणाने आणि त्यात पण पैसे कमवणार, 5-10 करणार, आणि ते 17-17, 18-18 लाखाची टेंडर आहेत ते. तुम्ही ह्याची माहिती काढा पाहिजे. तुम्ही आम्हाला विचारायचं, तुम्ही सरकार सगळ्यांना सांगायला पाहिजे. तुमच्याकडे माहिती नाही का? तुमच्याकडे माहिती पाहिजे ना. ते ठेक्या कुठे होत्या? आज दर्गा रोडला मागे पोलीस स्टेशनच्या मागे हे केलं, ते कुठल्या ठेक्यात बनवलं? मी विचारलं इंजिनियरला, इंजिनियर सांगतो ते आमचं काम आहे, आणि माणसं तर दुसरी उभी राहतात. 17 लाख का टेंडर आहे, त्याच्यात त्याचे माणसं त्यांच्याच माणसाने घेतले, तेच उभे राहतात, गाड्या त्यांच्यात लावतात, सगळं त्यांच्यात लावतात आणि पैसे कमवतात आणि लोकांना क्रेडिट दाखवतात का आम्ही केलं. तुम्ही विचारा जरा, महापालिकेला विचारा ना. नंतर मला विचारायला, हे नंतर टाका आणि नंतर त्याच्यात तुम्ही टाकून द्या. हे टेंडर भेटत नसताना हे महापालिकेचे आहेत, ह्याच्यात त्यांना पैसे पण कमवायचे आहेत आणि लोकांना खोटं पण बोलायचं आहे. हे विचारून दाखवा तुम्ही. आता माझं दाखवायच्या आधी ते पण दाखवा. जा ना इंजिनियरकडे. आत्ता तुम्ही जायला पाहिजे ना. कोणी पाठवलं म्हणून आलं का आम्ही करतो, ते तो असा करतो, अरे असं करतो, ते बघा खोटा किती माणूस आहे ते तर समजेल लोकांना. आता कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, मी सगळीकडचे सिमेंटचे रस्ते टाकलेत. माझे सिमेंटचे येणाऱ्या 2-3 महिन्यात हे कामं सुरू पण होतील आणि अर्ध्यापेक्षा जास्त संपतील पण. पण गणपतीसाठी मी त्या दिवशी आयुक्तांकडे गेलो, आयुक्तांनी मला स्पष्ट सांगितलं त्याच्यासाठी वेगळं टेंडर काढलं. हे 20-20 लाखाचे खड्डे बुजवण्याचे, माती बुजवण्याचे ते रॅबिट टाकतात, त्याचे टेंडर आहेत. हे 5 प्रभागाला 17 लाख 20 लाख जे त्यांनी केलेले, हे टेंडरचं काम चालू आहे. कोणाचं काम पर्सनल कोणाचं चालू नाही, हे काम ते चालू. आणि आत्ता गणपती कुठले सण येतील त्यासाठी ते मॅस्टिक काहीतरी बोलतात, तो नवीन हे आहे, ते 35 लाखाचे एका प्रभागात आहे. त्यामुळे जेवढे आता गणपतीसाठी आहेत आणि त्याच्यानंतर हे ते 5 प्रभागामध्ये 35 लाखाचं म्हणजे 2.25 कोटीचं एक ते टेंडर आहे. ते पण आता त्याचं टेंडर चालू आहे, ते पण झालेच अर्ध्यापेक्षा. जरा पाऊस कमी पडला तर ते चालू होईल. म्हणजे मी महापालिकेच्या गोष्टी सांगतो, कारण का मी आयुक्ताशी चर्चा केली, तो करतो म्हणून मी गप्प बसलोय. ते चालू होईल आणि त्याच्यानंतर जसा पाऊसच थोडा बंद होईल तर ज्या छोटे मोठे जे रोड आहेत त्याचे 50-50 लाखाचे 2.5 करोडचे ते टेंडर आहेत. म्हणजे काम करायला त्यांनी फक्त टेंडर काढलेले आहेत. फक्त जसं पावसाचा जोर दिसतो तसा करतील. आता पावसामध्ये काय ते डांबर टाकू शकत नाही. डांबर टाकलं तर लगेच निघून जाईल. तो मॉस्टिक एक बनवलं आहे, तर तो पण थोडा कमी पाऊस पडला का ते टाकता येईल का, तो पावसाळ्यात चालतो. असे 35 लाखाचे असे 2.25 कोटीचे कामं त्यांनी ती केलेत. तर ती आता गणपतीच्या आधीची सगळे संपून टाकते. म्हणजे गणपती जे खड्डे पाहिजेत ना, ते बहुतेक खड्डे त्याच्याने ते बुजवले जातील सणामध्ये. आणि त्याच्यानंतर मग पाऊस जरा कमी झाला तर डांबरी रोड टाकणार आहे. काम आता टेंडरच काढले तर नाही करणार, कसं बोलणार आपण. टेंडर काढल्या, टेंडर लागले लोकांना, लोक आता काम त्यांची वर्क ऑर्डर घ्यायची तयारी आहे, तर नाही का करणार. पण सर बघायला गेले चुकी जी चालल्यात ते एवढी चालल्यात ते आता आहे, तर मला पण समजते. आम्ही पण वारंवार त्याच्यासाठी लढतोय, आपल्याला पण माहिती आहे. पण आता काय त्यांचा एक अधिकार आहे बदली करणं काढणं का. नंतर आपण बोललो का जरा बदली का केली तर ते आपल्याला हे करतील, तो चांगलं काम नव्हता करत, मग तुम्ही चांगलं काम करणार ना, तर त्या हिशोबाने त्यांचं चाललंय. तर आपण त्या बदली पण नाही, आम्हाला त्या बदलीचं पडलेलं नाही. आम्हाला लोकांची कामं झाली पाहिजे, त्याच्यावर आम्हाला हे पाहिजे. लोकांची तुम्ही कशी कामं करता, लोकांना ज्या खड्ड्यापासून त्रास आहे, कचऱ्यापासून ते तुम्ही कसं उचलतात ते आम्हाला दाखवा. पण उधर आंदोलन पूरे ट्रैफिक पूरे देश इसमें चालू है. हर जगह पे ट्रैफिक का ये है, खड्डे का एक प्रॉब्लम है, वो हर जगह पे है. अपन जैसे जितना हो सके अपन वो कर रहे हैं. और जो ट्रैफिक की समस्या थी, अपन इधर के रोड जो बड़ी हैवी गाड़ी थी वो सिटी में आ रही थी, उसको मना कर दिए. वो हैवी गाड़ी अभी आना बंद हो गई, ज्यादा पूरी बंद हो जाएगी. अभी थोड़ी बहुत आती होगी, वो भी नहीं, आप देख रहे. तो भिवंडी सिटी में वो बड़ी गाड़ी अभी नहीं आ रही. उनका एक टाइम लिमिट दिया है, वो टाइम पे उन्हें आएगी, रात में और दोपहर में. अभी तो नहीं है, जो वर्किंग टाइम है उसमें वो नहीं आ रही.